चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते। आज संध्याकाळी मी ह्या कढीपत्त्याच्या झाडाला ना थोडी माती चेंज केली, कारण ते झाड वाढतच नव्हतं। म्हणून समोरच्या ग्राउंडमधून मी माती आणली बकेटभर, आणि नंतर मी या निळी बकेट तुटली होती ना माझी, त्याच्यामध्ये मी ते झाड ट्रान्सफर केलं। बघा, आता हे माझे झाड आहेत समोरचे कुंडीमधले जे मी लावले आहेत ते गवती चहा, ॲलोवेरा, नंतर पिंपळ आहे, अशी झाडं मी छोटे मोठे लावले आहेत। त्याच्यानंतर मी घर आवरायला घेतलं होतं संध्याकाळी। मी बेडशीट वगैरे व्यवस्थित केली, नंतर खेळणे व्यवस्थित ठेवले, नंतर हे सोफा कवर व्यवस्थित ठेवले, नंतर खिडकी उघडली संध्याकाळी, मी थोडी फ्रेश हवा आली पाहिजे बाहेरची म्हणून। आणि नंतर मी काही ना काही कामं आपले छोटे मोठे चालूच असतात, पण एवढंच आहे की सकाळपेक्षा थोडं रिलॅक्समध्ये आपले कामं चालू असतात संध्याकाळी। नंतर मी झाडून काढून घेतला, आणि माझ्यासमोरून आता हे गाड्या बस चालू आहेत जाणं, म्हणून त्यांचा आवाज येत आहे व्हिडिओमध्ये। नंतर मी झाडू वगैरे हे झाडून घेतलं घर। नंतर बाकीची कामं मी करायला सुरुवात केली। नंतर बाहेरचे कपडे आणले घरामध्ये, आणि मी हातपाय धुवून म्हणजे फ्रेश झाली आणि थोड्या वेळ बसली शांत। नंतर मी बाकीचे कामं करायला नंतर भांडे बघा किती सारे पडले आहेत माझे घासायचे, ते म्हटलं नंतर घासेन। नंतर हे समोरच्या ग्राउंडवर ना मुलं प्रॅक्टिस करत आहेत, संध्याकाळी येतात ते रोज प्रॅक्टिस करायला। बघा हे कशाची प्रॅक्टिस करत आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। बघा, आणि खूप आणखी इकडे पण मुलं होते। नंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी, तर संध्याकाळी मुलांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यासाठी हे फ्राईज फिंगर मी तळून घेतले आहेत। आता हे झाले तळून। नंतर मी पूजा वगैरे करून घेतली, आणि थोडासा किराणा नव्हता माझ्याकडे, तर तो किराणा पण यांनी मला आणून दिला। नंतर भाजीला काही सुचत नव्हतं म्हणून मी बेसन केलं, कारण एकच ऑप्शन असते माझ्याकडे, मी संध्याकाळी मग पटकन बेसन करून घेते। आता हे गरम गरम बेसन झालं आहे, आणि इथं मी भाकरी पण टाकून घेतल्या होत्या। सकाळच्या चपात्या वाचल्या होत्या, भातही होता, म्हणून मी एकच भाकर टाकली होती। आणि ही बघा माझी भाकर होत आली, आता तिला छान कडक करून घेतली। नंतर ताट वाढून बेसन, भाकर, लोणचं आणि कांदा असं आमचं जेवण होतं संध्याकाळचं। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा। बाय।